जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा म्हणजेच कुंभमेळा. पण तुम्हाला माहीत आहे का की महाराष्ट्राची पावनभूमी असलेल्या नाशिकमध्ये भरणारा सिंहस्थ कुंभमेळा हा इतर कुंभमेळ्यांपेक्षा कसा वेगळा आहे? नाशिकचा कुंभमेळा नेमका कधी सुरू होतो? त्याचा इतिहास काय आहे? आणि आगामी कुंभमेळा कसा असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुंभमेळ्याचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे. पौराणिक कथेनुसार जेव्हा देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून अमृताचा कुंभ म्हणजेच कलश निघाला. हे अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये 12 दिवस युद्ध झाले. देवांचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील 1 वर्ष मानले जाते. या युद्धादरम्यान अमृताचे 4 थेंब पृथ्वीवर 4 ठिकाणी पडले. ती 4 ठिकाणे म्हणजे वज्रप्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि आपले नाशिक. म्हणूनच दर 12 वर्षांनी या 4 ठिकाणी कुंभमेळा साजरा केला जातो. नाशिकच्या कुंभमेळ्याला सिंहस्थ कुंभमेळा म्हणतात. याचं कारण म्हणजे जेव्हा गुरु म्हणजेच बृहस्पती आणि सूर्य हे सिंह राशीत प्रवेश करतात तेव्हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरतो. या सोहळ्याचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा सोहळा 2 ठिकाणी विभागलेला असतो. त्र्यंबकेश्वर येथे शैव पंथाचे नागा साधू आणि नाशिकच्या रामकुंडावर वैष्णव पंथाचे आखाड्यांचे साधू एकत्र येतात. गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हटले जाते, त्यामुळे या काळात गोदावरीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. भक्तगण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तो नाशिकचा पुढील सिंहस्थ कुंभमेळा 2026 ते 2027 मध्ये होत आहे. ऑगस्ट 2026 मध्ये सिंहस्थ पर्वाला अधिकृत सुरुवात होईल. या काळातील प्रमुख आकर्षण म्हणजे शाही स्नान, ज्याला अमृत स्नान असेही म्हणतात. या काळात नाशिकच्या रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडावर पर्वणीचे दिवस असतात. यामध्ये साधुसंतांची भव्य मिरवणूक निघते आणि ते प्रथम गोदावरीत स्नान करतात. त्यानंतर सर्वसामान्य भाविकांना स्नानाची संधी मिळते. ही शाही स्नानाची पर्वणी ऑगस्ट आणि सप्टेंबर 2026 दरम्यान विविध महत्त्वपूर्ण तारखांना असेल. यंदाचा नाशिक कुंभमेळा हा हायटेक आणि अत्याधुनिक असेल. करोडो भाविक नाशिकमध्ये येण्याचा अंदाज असल्याने प्रशासनाने आत्तापासूनच मोठी तयारी केली आहे. गोदावरी नदीवर नवीन आणि विस्तीर्ण घाटांची निर्मिती केली जात आहे. भाविकांच्या राहण्यासाठी तात्पुरती साधुग्राम म्हणजेच टेंट सिटी उभारली जात आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवीन रस्ते, उड्डाणपूल आणि रिंग रोड तयार केले जात आहेत. सुरक्षेसाठी ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि हजारो पोलिसांचा कडक बंदोबस्त असेल. म्हणजेच यंदाचा कुंभमेळा हा अध्यात्म आणि आधुनिकतेचा एक अद्भुत संगम असेल. मित्रांनो, आयुष्यात एकदा तरी नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा दिव्य अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे. तुम्ही या कुंभमेळ्याला येणार का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बोला गोदावरी माता की जय.